आज आपण घरच्या घरीच एकदम ज्युसी, सॉफ्ट असे चिकन लेग पीस फ्राय करणार आहोत. कमी तेलामध्ये आणि एकदम क्रिस्पी. बघू शकता तुम्ही, वरून एकदम क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट असे असणार आहेत. तर हे मी अर्धा किलो चिकनचे पीस घेतलेले आहेत. 6 ते 7 आलेले आहेत. त्याला असे आहे ना आपण चिरा मारून घ्यायचे आहेत. आता त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आणि 1.5 चमचा मी लाल तिखट घेतला आहे. तर तुम्हाला कसं तिखट हवं आहे तसं तुम्ही घेऊ शकता. आता 1 चमचा मी गरम मसाला घेतला आहे. 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धना पावडर. पाव चमचा मी हळद घातली आहे. आता आपण लिंबू पिळून घेणार आहोत अर्धा. अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे. आणि आता आपण आहे ना चांगलं फेटून घेतलेलं आहे ना दही, यामध्ये 1 वाटीभर आपण घालणार आहोत. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव होईपर्यंत मस्त असं मिक्स करून आपण याला आहे ना 1 ते 1.5 तासापर्यंत याला मॅरिनेट साठी ठेवून द्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचंय. आतपर्यंत मसाला गेला पाहिजे. सगळीकडे एकसारखा मसाला लावून घ्यायचा आहे. तर इथे आपलं मीठ राहिलं होतं टाकायचं, तर मी आता मीठ ऍड करत आहे. सगळीकडे लागेल असं चांगलं मिक्स करून घेऊया. खूप छान होतात हे असे घरच्या घरीच आपण करून बघायचे. घरच्या घरीच आपल्याला रेस्टॉरंटचा फील येतो. कुठे बाहेर जायची गरज नाही. तर याला आपण 1 ते 1.5 तासासाठी ठेवून द्यायचं. 1 ते 1.5 तासानंतर आपण आता याला फ्राय करायला घेऊया. तर पॅन मध्ये तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये आता एक एक करून आपण आता सोडणार आहोत. तर अरेंज करून घ्यायचे, कसे बसतील तेवढे टाकायचे. माझे संपूर्ण बसले आहेत. आता उरलेला मसाला वरून चांगला चोळून घ्यायचा आहे. सगळीकडे एकसारखा मसाला लावून घ्यायचा आणि त्याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिटांनंतर आपण त्याला उलट करून घ्यायचंय दुसऱ्या बाजूने. बघू शकता तुम्ही किती छान झाले आहेत. असे आपण आता सगळे उलटे करून घेऊयात. खूप झटपट होणारी रेसिपी आहे. रेस्टॉरंट मध्ये गेले की भरपूर पैसे लागतात. घरी आणून केलं ना तर भरपूर खायलाही भेटतं आणि घरचा स्वादही भेटतो. तर अशा प्रकारे आपण उलटे करून घ्यायचे आणि पुन्हा आपण 3 ते 4 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. दोन्ही बाजूनी अगदी मस्त असे फ्राय करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही किती मस्त झालेले आहेत. वरून एकदम कुरकुरीत, आतून एकदम ज्युसी सॉफ्ट असे झालेले आहेत आणि टेस्ट अप्रतिम आहे. तुम्ही नक्की करून बघा. खूप खूप धन्यवाद.